उडीद वडा तिकडे जेवाय भुर्जी पाव तसं नाही, इडली 1000-2000 बघूयात आपण. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. सोबतच पाऊस थोडासा थांबलेला आहे, पण पुन्हा आता टिपकायला लागला असं वाटतंय मला. तर असो, स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे. आता फक्त पापड घेतले आहेत तळायला आणि मग जेवायला घ्यायचं आहे. तर आता इकडे मी काय मेनू बनवला आहे तोही पाहूयात आणि मग लगेच जेवायला घेऊयात. तर छान अशी ही सकाळ, वातावरण म्हणजे बघा आता रस्ता तर पूर्ण सुकलेला दिसतो. म्हणजे काल संध्याकाळपासून पाऊस नव्हता आणि सकाळी तर ऊन पडलेलं सकाळी. पण आत्ता थोडंसं आभाळ आलेलं आहे आणि माहिती नाही पाऊस येतो आहे की काय. पण असो, पावसाळा आहे म्हटल्यावर येणारच. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी इथे डाळ तयार आहे, म्हणजेच वरण. आणि म्हणजे थोडी दाताची ट्रीटमेंट केली त्यामुळे मग लाईटली सांगितलेलं आहे म्हणून मग छान अशी ही डाळ, म्हणजे वरण, भात, चपाती, भजी आणि पापड असा हा स्वयंपाक आजचा. आता इकडे तेल ठेवलेलं आहे. आता तळून म्हणजे पापड पहिला तळून घेते आणि मग तर चला मंडळी आवरते, मग या जेवण करायला. बोल की सगळं देणार तुम्हाला काय दीड नारळावर फुले विचारून त्याला मग फुलं देणार 500 फुलं देणार 500 काय बघ उडीद वडा तिकडे जेवाय भुर्जी पाव तसं नाही, इडली 1000-2000 बघूयात आपण. खरं हे फक्त चटणी वाकडी ठेवा म्हणजे पाव मिसळ पाव एका माणसाला काय ठेवलं माहिती आहे? दपाटी दही आणि ते उसळ. चांगलं जेवण ठेवायला पाहिजे असलं खरं. हो, जेवण तसं ठेवायला पाहिजे है ना. हो. धपाटी, दही, उसळी, वडा, काय नाही बाकीचं, आणि मसाले भात हे त्याच्यावर. स्नो डोळा कसा असं दिसतो कुठला की इकडचा बाहेरचा चालतंय, इथं लिहून ठेवलंय. ऍडव्हान्स घ्या की तिथं. अशा पद्धतीने डेकोरेशनचं मार्गी लागलं. 2,05,000 बघतो की बासुंदी पापड पाहिजे मला. इथं पण टाकणार आहेत. हो, बासुंदी कशी झाली हो चैतन्य, कशी झाली रे बासुंदी? सांग की, चांगली झाली का? जेवताना बोलायचं नसतं. जाऊ दे, पापड द्या मला. मस्त असं वातावरण झालं आहे आणि जेवणही आवरलेलं आहे आणि त्यासोबत डेकोरेशनचं फिक्स करायचं होते. तर अमोलदादासुद्धा आले होते आणि आत्ताच झालं आहे. आज पाऊस जरा उघडला आहे, वातावरण तर पावसाचंच आहे, म्हणजे असं आभाळ वगैरे आलेलं आहे. पण छान वाटतं, थोडंसं असं मोकळीक पण मिळाली त्यामुळं. तर तुम्ही पाहिलंच आहे, आपलं डन झालेलं आहे डेकोरेशनचं वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पूर्णच आपल्याला डेकोरेशनचं पॅकेज दिलं आहे. घराच्या डेकोरेशनपासून इथला मंडप, इथला स्टेज, इथलं सगळं जे काही आहे ते, नवरीची गाडी वगैरे, आपल्याला लागणारे गजरे वगैरे, सगळं टोटली त्यांनी हॉलचं जे डेकोरेशन आहे ते पूर्ण पॅकेज आपल्याला दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं पॅकेज दिलेलं आहे. आणि डेकोरेशन तर कसं असणार आहे आपल्याला पाहायला मिळणारच आहे 6 महिन्यानंतर. तर अशा पद्धतीने सगळं म्हणजे एक मार्गी लागतं. आता राहिलं फक्त जेवणाचं. आता जेवणाचं बघूयात कधी कसं ठरतं तसं. तर म्हणजे त्यांना जरा ऑर्डर आहे त्याच्यामुळे म्हटलं की जरा निवांत झाल्यावर येतो म्हणून. आता आज बोललेले गुरुवार आहे, आज येतो म्हणून. बघूयात, जर आले संध्याकाळपर्यंत तर ठीक, नाहीतर म्हणजे थोडं पुढे हे झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, अजून बरेच दिवस आहेत. पण एकदा फिक्स करून ठेवलं म्हणजे आपल्या पण डोक्यावरचं थोडंसं ओझं कमी होऊन जातं अशा पद्धतीत. तर एकंदरीत असं हे सगळं झालेलं आहे, ठरलेलं आहे. आणि जेवण वगैरे आवरलेलं आहे. तर वातावरण थोडंसं छान झालेलं आहे. तर आता जेवण वगैरे आवरलेलं आहे, तर थोडीशी कल्टी मारायची आहे. तर थोड्या वेळाने जाईनच. तर
सांगायचा भाग हाच की डेकोरेशनचं वगैरे झालेलं आहे आणि आता एक एक काम मार्गी लागत चाललं आहे, त्याच्यामुळे छान वाटतं. तर असं आणि बघूयात आता फक्त जेवणाचंच. जोपर्यंत हे लग्न पूर्ण पार पडत नाही तोपर्यंत हे असंच म्हणजे चालू राहणार आणि सारखं असं काही ना काहीतरी म्हणजे हे राहिलं ते राहिलं, हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, असं करायचं आहे तसं करायचं आहे, म्हणजे काही राहू नये किंवा काय. तर ह्या अशा गोष्टी ह्या चालूच राहणार अगदी लग्न लागेपर्यंत, नवरी त्यांच्या घरी जाईपर्यंत म्हणजे हे चालूच राहणार आहे. आणि त्यात थोडेसे एकमेकांवर म्हणजे तोंड टाकणे किंवा चिडाचिड होणे किंवा काय असं थोडंफार हा प्रकार होतोच. पण सगळ्यांनी असं आधीच ठरवलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या रागावर कंट्रोल करायचा आहे, कोणी कोणावर तोंड टाकायचं नाही आहे आणि हा आपला कार्यक्रम निर्विघ्न पार पाडायचा आहे, एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आहे. अशा पद्धतीत सगळं म्हणजे झालेलं आहे, ठरलेलं आहे आणि चालू आहे प्लॅनिंग पुढे. तर बघूयात कशा पद्धतीने होतं आहे ते. आपल्याला तुम्हाला मी सगळे अपडेट्स देतच आहे. तर मस्त वातावरण झाले, पाऊस थोडा थोडा टिपकायला लागला आहे, पाऊस आता यायला सुरुवातच होईल. बघू शकता तुम्ही वातावरण कसं छान झालेलं आहे. आणि चला मग थोडा वेळ आराम करते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते मस्त चहा घेताना. आता यांनी असं झोपल्यावर आता मी कुठे पडायचं, बघितलं बॅक. आता स्नो झोपला माझ्या जागेवर, आता त्याला थोडंसं सरकवते आणि मग मी सुद्धा थोडासा आराम करते. आमच्या स्नो बघा कुठे बसलेला आहे. वाव काय झालं स्नो, बाहेर येऊन बसला तू लब्बाड. येईल का काढायला, एकदम घासून लावलंय. हां टोप आणायचा होता, एक्सचेंज केला फक्त तो दिला आणि दुसरा आणला, पण मोडीचे 500 रुपये आले फक्त टोपाचे मोठ्या आणि तेवढाच टोप पुन्हा आणला, टोप आणि झाकणी. तर त्याचे किती बरं द्यायला लागले, टोप आणि झाकणी फॅनचे 1700, एकूण 4000 रुपये झाले, म्हणजे 1300 रुपये. 1300 रुपये दिले, सॉरी 2300 रुपये द्यायला लागले. 500 रुपये मोड आली, 2800 रुपयामध्ये टोप आणि झाकणी आणि 1700चा फॅन. असं आजची खरेदी झालेली आहे आणि आत्ता आलो आहोत घरी. आता मस्त चहा ठेवते, फ्रेश होते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. हा ना, चला चक्कीचं चालू आहे इथे अनबॉक्सिंग. अगो बाई डायरेक्ट कैचीनेच कट. हे कागद असाच काढून ठेवा, मोठा कागद आहे. गुड. आईच्या गावात अडकलं. अरे माझी बोट अडकली. हलकी आहे काय ही? या चक्कीचे छोटे छोटे हे ह्याचे मोठे. हे भांड म्हणजे ह्या चक्कीचं आहे ना आपल्या पहिल्या, ते मोठं आहे म्हणजे ते चौकोनी आहे ना, कुठली कुणाला माहिती आहे मला ते. आणि इथे दिलेलं असतं हे असं सगळं. आता काय आपण जर नसतीच वापरली तर ठीक आहे बाबा, आपण वापरली आधी, आपल्याला माहिती आहे. डोअर स्विच कुठे आहे त्याच्यामुळे काय माहित नाही, हा प्रॉब्लेम नाही. ओके. आणि ही छानशी चक्की घरी आलेली. थोडंसं याच्यामध्ये ना आता काहीतरी ज्वारी गहू काहीतरी टाकून हे केलं पाहिजे. हेच ठेवायचं म्हणजे काढलं पाहिजे की. चला अशा पद्धतीने चक्की चालू झालेली आहे आणि आता घरच्या घरी दळण होऊन जाईल. थोडंसं चाललेलं आहे चालूला फक्त बघायसाठी आणि खूप छान आहे. डब्याची ह्याची सिस्टीम खूप छान आहे. उई नाही, झाकण खोललं ना की ते थांबतंय, बंद होतं. सेन्सर आहे म्हणजे. हां नाही नाही हे बघा की आता
मन पडत. छान आहे. ओके, ही जुनी ही नवी. ही 2017 मध्ये घेतलेली. कसं कळलं? आपण 2017 मध्ये घेतलेली. ही कशावर कळलं नाही आपण कधी घेतलेली ते सांगते. आपली का अशी घ्या. आणि ही 26 मध्ये घेतली आता, म्हणजे 9 वर्ष वापरलं होय. ते पण नसती ती बाद झाली, ती जळल्यामुळे ती हे झाली, जळली ना. पाणी टाकून दिलं पाहिजे. तर मंडळी इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आणि तुम्ही म्हणाल डोळ्यात पाणी का आलंय, तर मी चिरते कांदा त्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं आहे. स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे थोडीशी लवकर, कारण आशुताई आज तिच्या सासूबाईंबरोबर बाहेर गेली होती शॉपिंगसाठी. आणि त्याच्यामुळे मग आता ती लोक येत आहेत तर जेवण करून जाणार आहेत, म्हणून मग लवकर स्वयंपाक आवरला पाहिजे, कारण त्यांना लवकर जेवण करून पुन्हा गेलं पाहिजे. एक तर पावसाचे दिवस आहेत आणि पाचगणी घाटात खूपच म्हणजे नाही का दरड वगैरे कोसळते किंवा पावसामुळे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडतात, त्याच्यामुळे आपलं लवकर गेलेलं बरं. म्हणून मग स्वयंपाकावरून घेते. आणि आता बोलायला तर अजिबात वेळ नाही आहे, कारण स्वयंपाक पहिला महत्त्वाचा आहे, तो आवडला पाहिजे. तर चला, मस्त असं चिकनचा बेत. सकाळची डाळ तशीच आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता चिकन बनवायला घेते. आहो गेले आहे चिकन आणायला, घेऊन येतीलच, कारण आता मटण मिळणं मुश्किल आहे, कारण आता वाजले आहेत 8. तर चला पटकन स्वयंपाक आवरते, म्हणजे ती लोक आली की लगेच जेवण करून लगेच निघतील. तर मंडळी आत्ताच जेवण झालेलं आहे मस्त, आणि भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे. पाहुणे गेले आहेत लगेचच जेवण करून, कारण उशीरही होत होता आणि घरून फोन येत होते सारखे, लवकर निघा लवकर निघा. त्याच्यामुळे मग जेवण केलं की लगेचच निघाले. आणि तुम्ही हा आवाज ऐकू शकता. तर हा जो आवाज जो आहे ते समोर हे जे उंबराचं झाड आहे ना, तर त्या झाडावर आहे ना वटवाघूळ बसायला लागलेत आणि त्यांनी राहावाच केला त्याच्यावर. आणि संध्याकाळ झाली की त्यांचा हा चिवचिवाट चालू होतो आणि एवढ्या जोरात म्हणजे हे करतात की पूर्ण सगळा आवाज आहे ना, म्हणजे जरी आपण संध्याकाळचं शांत झोपलं तर सगळा आवाज आतमध्ये म्हणजे हे होतो. आशूच्या रूममध्ये जास्त येतं आणि खूप गोंधळ करतात, अतिशय गोंधळ करतात. आणि उंबराच्या झाडावर आत्ता बसायला लागले. आज काही दिवसभर पाऊस नाही आला, पूर्ण वातावरण असं म्हणजे थंडीच्या दिवसात जसं असतं त्या पद्धतीत होतं. आणि चला आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर एक एक लाईट ऑफ करत करत पुढे निघायचं आणि इथेच थांबायचं. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्कीच करा. आता हे सगळं कलमनं बिलवणं सगळं उचलून आतमध्ये ठेवलं पाहिजे, नाहीतर रात्रीचे हे लोक पूर्ण हे करणार. स्नो खाऊ खातं. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.